हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे नेमप्लेटचं रहस्य. रत्नागिरी जिल्ह्यातलं एक छोटं शांत गाव कोंडवडे. डोंगरांनी वेढलेलं, मातीच्या घरांनी भरलेलं आणि सायंकाळी गावात वाजणाऱ्या मंदिराच्या घंटानादात एक विचित्र शांती असायची. गावाच्या टोकाला एक घर होतं, जुनं पण मजबूत. दगडी भिंती, लाकडी खिडक्या आणि अंगणात एक आंब्याचं झाड. त्या घरावर एक छोटं नेमप्लेट लावलेलं असायचं, सुभाष घराणं. पण गेल्या काही महिन्यापासून गावात एक विचित्र गोष्ट घडू लागली होती. त्या घराचं नेमप्लेट दररोज बदललेलं दिसायचं. एक दिवस सुभाष घराणं, दुसऱ्या दिवशी विक्रम कुलकर्णी, कधी स्मिता देशमुख, कधी अज्ञात निवास, कधी फक्त एक कोरा तुकडा. लोकांनी सुरुवातीला गंमत म्हणून घेतलं, पण जेव्हा हे रोजचं झालं तेव्हा सगळे दचकले. हे घर शापित आहे, म्हटलं काहींनी. ते सुभाष काका मरण्यापूर्वी काहीतरी सांगून गेले होते म्हणे, दुसऱ्याने जोडलं. आत कोण राहतोय? कोणी नाही. दार कधी उघडलेलं दिसत नाही. गावातल्या पोरांनी कुतूहल म्हणून एकदा रात्री बघायचं ठरवलं, कोण नेमप्लेट बदलतोय ते. पण रात्री घराच्या जवळ गेल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. कारण अंगणात कोणीच नव्हतं आणि तरीही नेमप्लेट हळूहळू फिरताना दिसली. त्या क्षणी थंड वारा वाहू लागला आणि पोरं पळत सुटली. दुसऱ्या दिवशी नेमप्लेटवर नवीन नाव होतं, अनामिक. गावात नव्याने आले होते अजय कदम, शहरातून बदलीवर आलेले शिक्षक. ते सुशिक्षित, शांत आणि थोडे चौकस स्वभावाचे होते. गावातलं सगळं कुतूहल ऐकून त्यांनी त्या घराचं निरीक्षण करायचं ठरवलं. एका दुपारी ते घराजवळ गेले. दार बंद होतं, पण कुलूप जुनं होतं. जणू वर्षानुवर्ष कोणी उघडलंच नव्हतं. भिंतीवर शेवाळ, खिडक्या धुळीने झाकलेल्या. अजयने नेमप्लेटकडे पाहिलं. त्या दिवशी लिहिलं होतं, अजय कदम. त्याचं हृदय धडधडायला लागलं. हे माझं नाव? त्या रात्री झोप लागेना. दुसऱ्या दिवशी शाळेत सगळ्यांनी त्यांना विचारलं, काय गुरुजी, आता नेमप्लेटवर तुमचं नाव आलंय म्हणे, काही रहस्य आहे का? अजयला उत्तर देता आलं नाही. पण त्यांनी ठरवलं, आता हे प्रकरण समजून घ्यायचंच. त्या रात्री अजय टॉर्च घेऊन पुन्हा त्या घराजवळ गेले. त्यांनी अंगणात पाऊल ठेवलं, तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि घरातली खिडकी आपोआप उघडली. आत एक मंद प्रकाश दिसला, जणू कुणीतरी दिवा लावला होता. ते आत शिरले. घरात कुणी नव्हतं, पण टेबलावर एक जुनी वही पडलेली होती. तिच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, प्रत्येक नावं ही एक कथा आहे. वहीच्या पुढच्या पानावर गावातल्या अनेक लोकांची नावं लिहिलं होती. त्यात सुभाष घराणं, विक्रम कुलकर्णी, स्मिता देशमुख आणि अजय कदम देखील. पण प्रत्येक नावाखाली काही ओळी होत्या, दोषी, अपराधी, न सांगितलेलं सत्य. अजय चकित झाला. हे काय आहे? अचानक मागून एक आवाज आला, तुम्हीही एक कथा आहात अजय. त्यांनी मागे वळून पाहिलं. एक वृद्ध स्त्री उभी होती, शुभ्र केस आणि डोळ्यात एक वेदनादायक शांतता. आपण कोण? त्यांनी विचारलं. मी या घराची राखण करणारी, ती म्हणाली. आणि या नेमप्लेटवर येणारं प्रत्येक नाव एक अधुरं कर्म आहे. ती पुढे सांगू लागली, कधी काळी इथे एक बाई राहत होती, लीला. तिने गावातल्या लोकांची अनेक रहस्य या वहीत नोंदवली होती. जो माणूस आपलं खरं रूप लपवून जगला, त्याचं नाव रात्री आपोआप या नेमप्लेटवर दिसू लागायचं. आणि ते नाव दिसलं म्हणजे? अजयने विचारलं. म्हणजे त्या माणसाला आपल्या भूतकाळाशी सामना करावा लागतो. अजय हादरले. मग माझं नाव का आलं? ती हसली. कारण तुमचं एक सत्य तुम्ही विसरला आहात.
त्या रात्री अजयला झोप आली नाही. आठवणी जाग्या झाल्या. पुण्यातील त्याचं आयुष्य, त्याच्या बायकोचा मृत्यू. त्यांनी स्वतःवर कधी दोष ठेवला नव्हता, पण मनाच्या तळाशी अपराधभाव दडलेला होता. त्या अपघाताच्या रात्री त्यांनी गाडी चालवत असताना थोडी दारू प्यायली होती आणि ती अपघातात मेली होती. ते गावातून पळून आले, नवीन आयुष्य सुरू केलं, पण त्या घराने, त्या नेमप्लेटने त्यांना त्यांच्या पापाची आठवण करून दिली. अजय दुसऱ्या दिवशी त्या घरात गेले. वृद्ध स्त्री तिथे नव्हती. फक्त नेमप्लेटवर लिहिलेलं होतं, स्वीकारलेलं सत्य मोक्ष देतं. त्यांनी वही घेतली आणि गावाच्या मंदिरात जाऊन सर्वांसमोर कबुली दिली, हो, माझ्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. गावकरी निशब्द झाले, पण त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्या रात्री ते पुन्हा त्या घराजवळ गेले. नेमप्लेट कोरी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, ते घर पूर्णपणे रिकामं होतं. भिंतीवर शेवाळ नाहीसं झालं होतं आणि नेमप्लेटही गायब झाली होती. फक्त अंगणात पडलेली वही, तिच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं, प्रत्येक नेमप्लेट बदलली जाते जोपर्यंत माणूस स्वतःचं खरं नाव ओळखत नाही. अजय गाव सोडून गेला, पण गावात आजही लोक सांगतात, त्या घरात आता कोणी राहत नाही, पण कधी कधी रात्री वाऱ्यात हलणाऱ्या लाकडाचा आवाज येतो, जणू कुणीतरी हळूच नेमप्लेट बदलत आहे. ही कथा फक्त रहस्य नाही, ती स्वतःच्या अपराधभावाशी सामना करण्याबद्दल आहे. ते घर म्हणजे अंतःकरणाचं प्रतीक आणि नेमप्लेट म्हणजे आपलं खऱ्या ओळखीचा मुखवटा. जोपर्यंत आपण स्वतःचं सत्य स्वीकारत नाही, तोपर्यंत नेमप्लेट बदलत राहते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.